बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस दलाला येणाऱ्या कालावधीमध्ये दंगलींना हाताळण्याची तयारी करता यावी व दंगल हाताळण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना करण्यात पोलिसांना यश मिळावे या दृष्टिकोनातून सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना रंगीत तालीम व सराव घेण्यात आला। दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांना ही परिस्थिती वेळीच हाताळता यावी यासाठी परळी शहर पोलीस स्टेशन, संभाजीनगर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा मिळून सराव घेण्यात आला। त्याचबरोबर जमावावर नियंत्रण कसे मिळवायचे व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ती कशी हाताळायची याबाबत सराव घेण्यात आला। मैदानामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्रित करून या ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करून एक प्रकारे मॉक ड्रिल तयार करण्यात आली आणि जमाव विसर्जन करण्याची रंगीत तालीम या पोलिसांना देण्यात आली। सर्वच तीनही पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी या सरावामध्ये सहभागी झाले होते। सर्व कर्मचाऱ्यांना जमाव विसर्जन रंगीत तालीम देण्यासाठी बीड मुख्यालयातून प्रशिक्षकही आले होते। या मैदानावर आंदोलन करता जमाव तयार करण्यात आला होता। हा जमाव शासनाच्या व पोलिसांच्या विरोधात घोषणा देत होता। जमावाला शांत करण्यासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येत होत्या। पोलीस कर्मचाऱ्यांना जमावाला हाताळण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या। संतप्त जमाव दगडफेक करत होता। याचवेळी जमाव पांगवण्यासाठी सर्वप्रथम लाठीचार्ज, त्यानंतर ढाल सेक्शन, त्यानंतर गॅस सेक्शन व रायफल सेक्शनचा प्रयोग करण्यात आला। यावेळी जमावाला भडकवणाऱ्या मुख्य सूत्रधारास शोधून त्यास ताब्यात कसे घ्यायचे या संदर्भात सूचना देण्यात आल्या। तसेच गोळीबार करून जमाव पांगवताना जखमी होऊन पडलेल्या इसमास उपचारासाठी रुग्णालयात ॲम्ब्युलन्सद्वारे कसे पाठवावे याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले। एकूणच या रंगीत तालिमीच्या वेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, आंदोलनकर्ते अशा पद्धतीने दंगल सदृश्य परिस्थिती हुबेहूब निर्माण करण्यात येऊन त्या परिस्थितीला कसे हाताळायचे या संबंधाचा सराव व रंगीत तालीम या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आज केली। आगामी काळात बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये व अशा प्रकारची दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर पोलीस दलाच्या वतीने ही दंगल परिस्थिती कशी हाताळायची याबाबत हे प्रशिक्षण व हा सराव उपयुक्त ठरणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। या सरावात सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनी सराव केला, रंगीत तालीम केली। त्याचबरोबर दंगल सदृश्य परिस्थितीत नियंत्रणात कशी आणायची याबाबतच्या उपयुक्त अशा प्रकारच्या सूचना सराव या ठिकाणी करण्यात आला। टार्गेट लाल कुर्ता फायर पीछे पूर दौड़ के पीछे पूर दौड़ के
आपला नेता गेला अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी मॉक ड्रिल घेण्यासंदर्भात आम्हाला सूचित केलेले होते आणि त्या अनुषंगाने आज परळी शहर, परळी ग्रामीण आणि संभाजीनगर पोलीस ठाणे यांच्या वतीने या ठिकाणी संयुक्तपणे या ठिकाणी हा सराव घेण्यात आलेला आहे। आगामी सण उत्सव नागरिकांनी शांततेत साजरे करावे आणि त्या पार्श्वभूमीवर हा मेसेज जनतेमध्ये जावा या अनुषंगाने ही सर्व या ठिकाणी ड्रिल करण्यात आलेली आहे। एखादा संवेदनशील जर प्रकार आढळला तर त्याची पूर्वतयारी म्हणून जे पोलीस अधिकारी अंमलदार हे त्या घटनास्थळावर किती लवकर आपले पोहोचतील आणि ती परिस्थिती नियंत्रणात कशी आणतील याचा हा सराव वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेला आहे। याचाच हा एक रंगीत तालीम म्हणून या ठिकाणी आपण पाहिलो। थँक्यू।